किमान 4 भिंतींच्या आड तरी महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करा, उद्धव ठाकरे यांची पवार आणि काँग्रेसकडे मागणी। सूत्रांची माहिती। लैंगिक अत्याचाराच्या एका प्रकरणामध्ये आरोपीला 2 महिन्यात फाशीची शिक्षा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा बाईट व्हायरल। कुणाला फाशी दिली जाहीर करा, उद्धव ठाकरेंचं आव्हान। सेबी अदानी या प्रकरणामध्ये ईडीनं कारवाई करावी, काँग्रेसची मागणी। मुंबईमध्ये ईडी कार्यालयावरती मोर्चा, पोलिसांनी मोर्चा अडवला। बदलापूरच्या शाळेवरती कारवाई करणार, सरकारची हायकोर्टात माहिती। सविस्तर प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे कोर्टाचे निर्देश। लोक रस्त्यावर उतरल्यानंतरच सरकारला जाग, कोर्टानं सुनावलं। महाराष्ट्र पोलिसांनी आपलं ब्रीदवाक्य लक्षात घ्यावं। बदलापूर अत्याचार प्रकरणावरून हायकोर्टाची राज्य सरकारला समज। बदलापूरच्या घटनेमध्ये राजकारण दिसत असेल तर मुख्यमंत्री सुद्धा विकृतच। उद्धव ठाकरे यांची कडाडून टीका। शनिवारचा महाराष्ट्र बंद हा राजकीय नसल्याचंही स्पष्टीकरण। एबीपी माझाच्या बातमीची हायकोर्टाकडूनही दखल। बेपत्ता महिलांच्या मुद्द्यावरती सरकारला नोटीस। 5 वर्षात 1 लाखांहून अधिक महिला झाल्या बेपत्ता। 25 ऑगस्टला होणारी एमपीएससीची परीक्षा अखेर लांबणीवर। नवीन तारीख लवकरच जाहीर करणार। आयबीपीसीच्या परीक्षेच्या दिवशीच येत होती रविवारची परीक्षा। एमपीएससीची परीक्षा लांबणीवरती टाकण्याच्या निर्णयाचं विद्यार्थ्यांकडून स्वागत, पण कृषी विभागाच्या 258 जागांचा समावेश करेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार। ऑलिम्पिकचं पदक मिळवून आलेल्या स्वप्नील कुसाळेजी गावकऱ्यांकडून हत्तीवरून मिरवणूक। स्वप्नीलच्या जन्मगावी सोहळ्याचा दिवस। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।